नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र सध्या प्रचंड कठीण परिस्थितीतून जातोय. एकीकडे नवरात्रोत्सवाचा उत्साह आहे, तर दुसरीकडे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं दुःख आहे. एकीकडे देवीच्या दर्शनासाठी लाखो भक्तांची गर्दी होतीये, तर दुसरीकडे पुरात उद्ध्वस्त झालेला संसार उभं करण्याचं आव्हान आहे. पूरग्रस्तांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची सध्या मोजदादही नाहीये. आता पूर ओसरलाय आणि जे चित्र शिल्लक राहिले ते काळजाला घरं पाडणार आहे. कालचे सोन्यासारखे संसार आज दिसतच नाहीयेत आणि या सगळ्या परिस्थितीत शेतकरी नेत्यांकडे आणि सरकारकडे डोळे लावून बसलाय. नुकसान भरपाईच्या घोषणेची वाट बघतोय, पंचनाम्याची वाट बघतोय, पण त्याच्या या दुःखाची जाणीव व्यवस्थेला आहे का, हा आजचा प्रश्न आहे. कारण ज्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना उभं राहायला मदत करायची, अडचणीच्या काळात हात द्यायचा, तेच अधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दंग आहेत. बरं, या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत, वर तिथे स्टेजवर ठेकाही धरतायत. आधी पुरातून वाचण्यासाठी अधिकाऱ्यांची वाट बघितली, मग पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांची वाट बघितली, मग नेत्यांसमोर धावपळ करणारे अधिकारी नुकसान भरपाईसाठी काहीतरी करतील याची वाट बघितली. अनेक अधिकारी शेतकऱ्यांच्या मदतीला धावले सुद्धा, नाही असं नाही, पण काही जणांनी मात्र इतक्या दुःखातही असंवेदनशीलपणा दाखवला. जर यंत्रणा अशी असेल तर जनतेनं अपेक्षा करायच्या कुणाकडून, हा प्रश्न आहे. धाराशिवमधल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या एका कृतीमुळे हे सगळे प्रश्न अग्रगण्यपणे विचारावे लागतात.